माझ्या बाजूला बसले होते अक्षय सर, मला 4 वेळा बोलले, बघा देव सर मलाच लागेल मलाच लागेल. मग यात काय होतं? मी पहिलाच बोलू चिठ्ठ्यानु असा इबुती फिरवली मी. असो घ्या, हरकत नाही. मॅच धन्यवाद. कडे जाऊया आपण. हे अक्षय भाऊ गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती. मोरया. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. कॉम्बॅक्स मधून सुद्धा चांगले खेळा, कारण आता डू ऑर डाय. एका बाजूने संकेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संदेश. एकाच राशीतील 2 खेळाडू. महत्वपूर्ण मॅच, 3 षटकांची मॅच आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सीमारेखाच्या कृपया बाहेर थांबा मित्रांनो प्लीज. सर्व प्रेक्षक मायबापाला विनंती करतोय, कोणताही अडथळा येणार नाही याची कृपया आपण दखल घ्या. मॅच ऑन. संदेश गोंडली ऑन स्ट्राइकला. पहिला बॉल अप्रतिम राहिला. लेग कटर खऱ्या अर्थानं आपण पाहतो. ऑफ ब्रेक चेंडू हाताळला होता. विकेट कीपर क्लोज आहे. इतका वेगानं चेंडू हाताळतो सगळ्यांना माहिती आहे. बंटी द लेजंड खेळाडू आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू, स्टँडिंग कॅप्टन सुद्धा पाहिलं आपण त्यांना कित्येक वेळा मॅचेस मध्ये. आज संकेत पाटील मुरबी एक्सप्रेस त्याच्या समोर. विकेट किपिंग क्लोज आहे. बॅटची वरची कडा. फाईन लेगचा खेळाडू या ठिकाणी आहे, त्यांना प्रेक्षक बनवण्याचा प्रयत्न केलाय. आउटफील्ड फास्ट. चेंडू अडवलाय. चेंडू अडवला आणि धावा 2 सुद्धा अडवल्या जातील. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. चेंडू खेळायचा होता खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये, परंतु पुन्हा एकदा बॅटची वरची कडा टॉप एज लागला आणि मात्र चेंडू सीमा रेखा जवळ अडवला जातो. धावा मिळतील 2. धावसंख्येचा श्री गणेश आपण पाहतो. स्वतःचं आणि संघाचं खातं खुललं जातं. संदेश गोंधळी द बायकर मॅन या खेळाडूच्या माध्यमातून आज अपेक्षा आणखीन वाढल्यात. संदेश गोंधळीच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा मुरबी एक्सप्रेस सज्ज होणार. लवर फुल टॉस बॉल. ड्राईव्ह केला बॉलला. लॉंगांचा खेळाडू डीप मध्ये आहे. चेंडू उचलेल, फेकेल, तद्वर मात्र 2 धावा. व्हॉट अ एक्सलंट रनिंग द बिटवीन बाय द 2 बॅट्समन. काय अफलातून रनिंग आहे बघा. बॉल हातामध्ये असताना सुद्धा ही घुसखोरी केली आणि सांगून दिलं आमच्यामध्ये सुद्धा फिटनेस आहे. डेंजर एंड कडे स्वतः दोन्ही खेळाडू होते. ज्यावेळी मात्र चेंडू हातात होताना त्यावेळी दोन्ही खेळाडूंनी क्रीज सोडली होती. बॉलिंग पोझिशन चांगलं आहे. गेले कित्येक मॅचेस खऱ्या अर्थानं संदेश गोंधळीचा पार्टनर तेजस सर आपण पाहिलं तर तकदीर पाटील हा असताना सुद्धा लगेच पार्टनर सोबत कॉम्बिनेशन बसणं नेव्हर इझी. त्याला कारण असलेला तो ट्रस्ट, तो विश्वास. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. लवर फुल टॉस बॉल इनसाइड आउट. फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. बॉल अडवला जातोय. तद्वर मात्र 2 धावा जोडल्या जातात. तिसऱ्यासाठी वळलेत, घेऊन जातील 3 धावा आणि धावांसंख्या 3 ने पुढे सरकेल. 7 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर. 3 षटकांची मॅच. उपस्थित सर्व मान्यवर आणि क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय क्लब बॉयज ग्रुप मोठी जो आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026. 4 दिवसांची ही खऱ्या अर्थानं स्पर्धा आपण पाहिले. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा सध्या आपण पाहतोय आणि अजूनही प्रेक्षकांचा तो उदंड प्रतिसाद. त्यामुळे प्रेक्षक वर्गाचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करेन. स्टँड मध्ये बरेच प्रेक्षक पहा अजूनही मॅचचा आनंद लुटतात. फर्स्ट टाइम ऑन स्ट्रायकरला. आडव्या बॅटने फटका सजवला. डीप मध्ये खेळाडू आहेत. ओ स्वतःला मात्र थांबवले पहा. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल पेक्षा जास्त मिळणार. धावसंख्या 8. पुढे लेखक आमच्या समवेत जोडलेले आहेत. आमचे परम मित्र सुदर्शन दादा. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आणि आज त्यांची सुद्धा अग्निपरीक्षा असेल, कारण उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, त्यानंतर मग बायकर मॅन कोण असेल. एक धाव महत्वाची असते. चेंडू बाकी असलेल्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. अवघा 1 चेंडू फेस केला. क्रिश मात्र या खेळाडूनं आणि पार्टनरला मात्र ऑन स्ट्राइक एंडला आलेला, कारण आज काम त्याचं सुद्धा तितकंच भरीव कामगिरी राहणार आहे. 2 खेळाडूंकडनं अपेक्षा भरपूर आहेत. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. स्लोवर बॉल. गती परिवर्तन केलं होतं, रीच करू शकलं नाही. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न ओळखू शकले नाहीत. संदेश नाराज आहेत, परंतु सिंगल मिळाले जाते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेले आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला जातो. धावसंख्या आपण पाहतोय बामणनगरी संघ प्रथमतः फलंदाजी करताना बिनबाद 9 धावा. बिनबाद 9. येस, मी मुख्य आयोजनपैकी मयूर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर सन्माननीय संदीपजी मडवी साहेबांचा या ठिकाणी आदरपूर्वक मान सन्मान. मॅन फ्रॉम जसकार
डीआरटी कंपनीमध्ये फ्लेमिंगो या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या हे व्यक्तिमत्व संदीपजी मडवी साहेब यांचा आदरपूर्वक मान सन्मान. मुख्य आयोजक या स्पर्धेतील मयूरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा आदरपूर्वक मान सन्मान. मायेची प्रेमाची उबदार शाळ त्यांच्या अंगावरती या गुलाबी थंडीमध्ये हे वस्त्रालंकार दिला जातो आहे. त्याचबरोबर सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह भेट देऊन त्यांना यथोचित सन्मानित करण्यात येतोय. थँक्यू सो मच संदीपजी मडवी साहेब. ओ टू कॉम्बॉक्स इथे आवाज आपण ऐकतोय सन्माननीय देव डाकी सर, मॅन फ्रॉम बोरखार. थँक्यू सो मच. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस एंड चेंज केला जातो. दोन्ही एंड कडून फलंदाजी चालू आहे. सो एंड चेंज केला जातोय. आणखीन एक द्रुत गतीचा गोलंदाज विघ्नेश पाटील, लेफ्टी गोलंदाज. लेफ्टी वर्सेस लेफ्टी ऑलवेज राईट असं म्हटलं जातोय. डाऊन द ग्राउंडचा फटका, ताकदीचा प्रचंड वापर केला होता गोलंदाजानं, त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न चोख आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या लढाई तुम्हाला पाहायला मिळतोय. मुरबी विपक्ष बामण डोंगरी, मोठी मॅच आहे, मोठी मॅच. आणि त्यामध्ये दोन्ही संघाला मात्र प्रत्येक चेंडूवर आपापल्या पद्धतीनं काम करायचं आहे. त्यामुळं फलंदाज प्रयत्नात आहेत मोठ्या फटक्यांच्या. दुसऱ्या बाजूने विघ्नेश तो फटका थांबवणार का हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. अकुट पद्धतीचा बॉल, यावेळी मात्र अंपायर सांगतात हा एक्स्ट्रा बाउन्स. व्हाईट बॉल, वन बाउन्स फॉर दी ओव्हर. आता मात्र तुम्हाला बाउन्स अटेम्प्ट करता येणार नाहीये. आंतरराष्ट्रीय नियमावली आहे मित्रांनो ही. फक्त IPL सोडलात तर मात्र तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये अवघा एक बाउन्सर टाकण्याची मुभा असते. आणि तो बाउन्सर आता तुमच्याकडे निघून गेलाय आणि तो एक्स्ट्रा मध्ये जर कन्वर्ट झाला तर आणखीन डोकेदुखी असते ती कर्णधार आणि गोलंदाज. परंतु सध्या एक्स्ट्रा रन या ठिकाणी खर्च केले जाते. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकली जात आहे. 12 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, नो विकेट स्लॉट. अजून एक खेळाडू बाद करू शकले नाही, एक विकेटच्या शोधामध्ये आहेत. चांगला बॉल, ड्राइव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये मोठा गॅप आहे आणि त्या गॅप मध्ये बॉलला ढकललाय. चांगला फटका, चौकार. आणि किमान 2 चेंडूची पाहणी करा आपण. आहे चेंडू. मॅचला पुन्हा आता सुरुवात होईल. विघ्नेश स्वतःवर नाराज असेल. यॉर्कर अटेम्प्ट करायचा होता खरं तर आणि फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला. ही चूक राहिली खऱ्या अर्थानं. मागच्या चेंडूवर आपण पाहिले होतं. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. खूप खराब बॉल आहे हा. हा तर नो बॉल असणार आहे. आणि आता येस, इट्स अ नो बॉल. मुख्य पंच टॉस साठी यायचं आहे. टॉप 4च्या मॅचचा पहिला टॉस केला जाईल. केळवणे विपक्ष चिर्ले, पहिल्या दिवसातील संघ आणि दुसऱ्या दिवसातील संघ. केळवणे संघाचा संघनायक आणि त्यांचा विपक्ष चिर्ले संघाचा संघनायक. लगेचच या प्लीज. कधीपासून दोन्ही संघनायक आलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. ओ फटका फसलाय, बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू. ओ इथे मात्र पहा, शेवटच्या क्षणी स्वतःला थांबवलं आणि रीच करू शकले नाही. धावा मिळतील खऱ्या अर्थानं तब्बल 3. जज करू शकले नाही. ओमकार तेच सांगतात, जेल साठी खऱ्या अर्थानं प्रयत्न का नाही केलेत, कारण बॅकअप साठी खेळाडू होते परंतु शेवटच्या क्षणी स्वतःला थांबवलं. मात्र ते संकेत होते त्या ठिकाणी. आणि कधी कधी सुदर्शन सर असं होतं की बाउंड्री नाही गेली पाहिजे या विचारामध्ये असतात आणि म्हणूनच चेंडू अडला जातो. उजवं डावं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे थोडीशी डोकेदुखी आहे. कर्णधार आणि गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. कीपर डीप आहे, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आता मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा प्रोटेक्शन घेतलेलं आहे. एक यॉर्कर, एक विकेटच्या शोधामध्ये अजूनही आहेत मुरबी संघ. ओ हेलिकॉप्टर उडवलाय, हेलिकॉप्टर उडवलं आणि एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, चौकार. माझी उरकून टाकली शादी, काय सांगू मेरे
24 धावसंख्या. ओपनिंग पार्टनरशिप चांगली या ठिकाणी बिल्ड होताना पाहायला मिळतोय. अजूनही विकेटचा रखाना आहे ना तो मुरबी संघाच्या बाजूने रिकामा आहे. एक डब्ल्यू तो शोधायचा आहे. त्या डब्ल्यूच्या शोधामध्ये आता मात्र पहिल्या षटकानंतर दुसरं षटक सुद्धा शोधामध्ये आहे. एक विकेट्स महत्वाची राहणार आहे इथून. विघ्नेश ओ काय फटका सजवला. इनसाइड आउट खेळाडू आहे त्या ठिकाणी आणि मात्र ती विकेट्स आलेली आहे. लूज डिलिव्हरी होती आणि त्या लूज डिलिव्हरीवर इथे मात्र विकेट्स मिळवले. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज झेलबाद. त्यातनं ताकद कमी पडली आणि बॉल जो होता ना तो आला नाही चेंडूवर. स्टिकरचा ऑलमोस्ट खाली बॉल लागला आणि म्हणूनच नेहमीच बघतो आपण ज्या वेळी स्टिकरवर बॅटचा चेंडू आदळतो ना त्यावेळी ताकद जी आहे ना ती नेहमीच कमी पडते आणि तेच घडलं त्या ठिकाणी. प्रोटेक्शन घेतलं होतं. कॅप्टनची लाज जवाब राहिली. जाळ विणलं होतं त्या जाळ्यात अलगद अडकवलं. आता मात्र पुन्हा एकदा मागच्या मॅचचा सुपरस्टार खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला चिकू अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा शरीर तद्वर मात्र बाईच्या स्वरूपात ही आलेली चुरटी धाव आणि इथे मात्र एक्स्ट्रा रन. येस इट्स अ व्हाईट बॉल. 1+2 1+1 इज इक्वल टू 2. 1+1 बरोबर 2. 2 धावा मिळतील. खऱ्या अर्थानं बोनसच्या धावा असतील. या थंडीचं सीझन आहे आणि थंडीच्या सीझन मध्ये सगळीकडे सेल लागले जातात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे सुद्धा तेच पाहायला मिळतंय तुम्हाला या क्रीडांगणामध्ये. मध्यरात्र झालेले आहे आणि या मध्यरात्रीमध्ये अजूनही पहा क्रिकेटचा हा थरार रंगतोय. बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल आणि इथे मात्र मिड विकेटचा खेळाडूला बरीच मेहनत घ्यावी लागली परंतु शेवटी अपयश आलं आणि इथे मात्र पंचांचा इशारा अजून पेंडिंग आहे. काय झाले नक्की. क्लिअर केलं की चेंडू आतमध्ये पडलाय. किमान 4 धावा असतीलच. सब सिग्नल द्यायचंय पंच आपण. चेंडू द्या लगेचच. बामणडोंगरी संघाची 16च्या सरासरीने वाटचाल करतोय. ही जी गाडी आहे ना ती आता मात्र एक्सप्रेस वर लागलेली आहे. 5व्या गेअरवर गाडी चाललेली आहे. या गाडीला थांबवायचं असेल तर एकच पर्याय तुमच्याकडं ती म्हणजे विकेट्स. तरच ही गाडी तुमच्याशी थांबेल. अन्यथा मात्र ही गाडी जी आहे ना बामणडोंगरी संघाची निघालेली ती फिनिश लाईन क्रॉस करूनच जाणार आणि हे ध्येय आहे मित्र म्हणेन तेजस म्हात्रे सरांचं आणि त्याचबरोबर संबंध टीमचं. डगआउट अगदी रिलॅक्स मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला तणावाचं वातावरण पाहायला मिळतोय. कमबॅक करणार का या षटकामध्ये. हे षटक खूप महत्वाचं असं टार्गेट डिसाइड करणारं मित्रांनो हे षटक असतं. सातत्यानं पाहतो इथून या षटकामध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत गोलंदाजाचे आणि त्यामुळेच रनअप स्टार्ट केला तरी सुद्धा चालू आहे मनामध्ये कोणता चेंडू मी पहिला बॉल कोणता टाकायचा आहे मला. या गोष्टी माइंड शांत ठेवावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटक. लवर फुलटॉस बॉल आणि इथे मात्र टायमिंग चुकलंय. लॉंगांचा खेळाडू इंटरेस्टेड होता. झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. बसले डौलात अन खुद खुद हसते गालात. बसले डौलात अन खुद खुद हसते गालात.
नेट 4 चौथ्या क्रमांकावर जीवदानी बामणनगरी संघाचा मिस्टर बाहुबली भानुदास म्हात्रे इन टू द मेडल. आता मात्र मधल्या फळीसाठी हा खेळाडू विध्वंसक आहे. कित्येक मॅचेस जिंकवलेल्या आहेत या खेळाडूनं. कित्येक मॅचेस मित्रांनो अशा जिंकवल्यात ना की एका चेंडूमध्ये 4 धावा, एका चेंडूमध्ये षटकार, अशा मॅचेस सुद्धा या खेळाडूनं जिंकलेल्या आहे. आणि म्हणूनच हा संघ आज एक वेगळ्याच शिखरावर आहे, उंची गाठलेली आहे. सुरुवात मित्रांनो मागच्या 8 ते 7 वर्षाचा कालखंड जर आपण पाहिला ना तर त्या 7 ते 8 वर्षामध्ये बामणनगरी संघ हा जेव्हा बांधणी झाली एक 8 ते 10 वर्षामध्ये, त्यावेळी सुरुवात केली बी संघामधनं. आणि जसा जसा हा संघ उदयास आला तसा तसा या संघाला ऑटोमॅटिकली ए लॉट्स मध्ये जागा मिळायला लागली. परंतु या संघाच्या खेळाडूने अजिबात विचार नाही केला की आम्ही ए लॉट्स मध्ये खेळतो, आणि आज ते खेळले म्हणून प्रसिद्ध आहेत. हा इतिहास आहे या संघाचा. दुसऱ्या बाजूनं तितकाच ताकदीचा मुरबी संघ आपण पाहतोय. चोख प्रत्युत्तर. ओ गुड बॉलिंग, प्रॉपर यॉर्कर अटेम्प्ट केला जातो. हा आत्मविश्वास आहे प्रतीकचा. पहिला चेंडूवर विकेट्स आल्यानंतर काय आत्मविश्वास आहे. आणि बाजूला मात्र तितकाच सिनियर खेळाडू आपलं काम सुद्धा करतोय. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु असतं. आणि अनुभवाची खाण सर्कल मध्ये सगळ्या मॅचचं सूत्र सध्या हाती घेतलंय ओमकार पाटील. प्रत्येक गोष्टीचा लोकाजका, प्रत्येक बॉल, प्रत्येक फिल्डर कडे त्याचं अगदी सीसीटीव्ही प्रमाणे लक्ष आहे. आणि हे गरजेचं आहे मित्रांनो. प्रतीक सज्ज होतोय. फिटॉस बॉल होता. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. नाराज असेल खेळाडू. गुड फिल्डिंग लाजवाब क्षेत्ररक्षण. कौतुक करण या ठिकाणी मी समीर ठाकूर याचं. फोर 34 धावसंख्येवर धक्का बसला. खऱ्या अर्थानं फुलटॉस बॉल होता. फक्त टायमिंग करायचं होतं, परंतु थोडासा उशीर झाला. हलकीशी टर्न झाली बॅट हातामध्ये आणि त्या गोष्टीची नाराजी स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येतो. मिस्टर बायकरमॅनच्या चेहऱ्यावर पाहतो संदेश गोंधळी. हा बाद होणार खेळाडू. इन ॲट 5 5व्या क्रमांकावर आपण पाहतोय संदेश पाटील, तकदीर पाटील यांचे बंधू संदेश पाटील सध्या आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडला. वेळ नाहीये आता मात्र सेट होण्यासाठी. हात फिरवावे लागतील, हात खोलावे लागतील. पुन्हा एकदा संदेश याला सुद्धा काही कमबॅक केलं प्रतीकने. पहा पुन्हा एकदा थांबलाय या ठिकाणी. कारण नवीन खेळाडू आलेला आहेत. डोक्यामध्ये पुन्हा एकदा विचार चालू आहेत. यॉर्कर अटेम्प्ट करायचं, स्लोवर टाकायचं, कटर टाकायचं, काय करायचं. प्रश्न त्याचे आहेत, उत्तरही त्याला शोधावे लागतील. गोलंदाज प्रतीक पाटील हा पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ हाफ ट्रकर बॉल होता. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चूक होणारच नाही. आणखीन एक खेळाडू आल्या पावले माघारी. तू चल मया आया अशा प्रकारचं सत्र. आणखीन एक खेळाडू बाद. टॉस साठी या चिरले संघ आणि केलवणे संघ. चला किमान उपस्थिती दर्शवा प्लीज. आयोजकांना ज्या टीम्स आलेले आहेत ना त्यांनी ऑफिशियली आपली उपस्थिती नोंदवा या ठिकाणी. दर्शवा प्लीज. ओके, टॉस साठी सुद्धा आलेले आहेत. आपण टॉस करून घेणार आहोत. आता पहिल्या क्रमांकासाठी लढाई असणार आहे. हे जे 2 संघ आहेत ना त्या 2 संघामधून कोणता तरी एक संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठीच चाललेली ही लढाई. हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लेट जज केलं. कदाचित बॉल दिसला नाही त्यांना. थोडासा उशिरा जज केला आणि इथे मात्र चौकार येतोय. मधून आलेला मोठा फटका पाहिला आपण. हेलिकॉप्टर काढला आणि चौकार सुद्धा आलेला आहे. जीत खोत. जेव्हा जेव्हा वेळ पडते ना, जेव्हा जेव्हा जबाबदारी येते ना, त्या वेळी फलंदाजी सुद्धा करू शकतो. हे कौशल्य आहे या खेळाडूकडे. आपण पाहतोय नाव आहे जीत खोत.
खोत ब्रदर्स आपण पाहतोय. एक उभरता सितारा बामणडोंगरी गावचा हा जीत खोत. आणखीन एक मोठा फटका येणार का? हो, चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आपण पाहतो डॉट बॉलनी इनिंगला ब्रेक देण्यात आलेला आहे. स्पर्धा आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं क्लब बॉईज ग्रुप मोठी जो आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 रात्रींचा खऱ्या अर्थानं हा दैवित्यमान सोहळा आणि आजची अंतिम रजनी आणि अंतिम रजनीमध्ये चाललेली हा आता मात्र क्वार्टर फायनलची लढत. जो संघ जिंकेल ना तो किमान एक बक्षीस पात्र असणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत त्यामुळे प्रेडिक्शन अजिबात केलं जाणार नाही. कारण नाण्याच्या दोन बाजू, एक बाजू जर आपण पाहिली, पहिला पूर्वार्ध आपण पाहिला त्यामध्ये बामणडोंगरी संघाला 3 षटकांचे अवधी दिला होता. 18 चेंडूचा खेळ होता. आपण पाहायला गेलो तर 18 चेंडू मध्ये बनवले आहेत बामणडोंगरी संघाने तब्बल 38 धावा. 39 धावा संख्या जर आपण पाहायला गेलो तर आव्हान दिलेलं आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. अर्थातच धावा संख्या बनवावी लागतील. बॅलन्स मॅच आहे, दोन्ही बाजूला मॅच आहे. विचार केला तर पहिलं षटक हे इम्पॉर्टंट आता षटक असणार आहे. कारण उत्तरार्धामध्ये मुरबी संघासमोर आव्हान आहे आणि त्यांना आता रन रेटने पुढे जावं लागेल आणि ही कॅल्क्युलेशन ते गणित आता सोडवावे लागतील. 39 धावसंख्येचं आव्हान आहे आणि ह्या 39 धावसंख्या जर थांबवल्या तर बामणडोंगरी संघ टॉप 4 मध्ये जाईल आणि जर बनवल्या तर मुरबी संघाचं स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरेल. आणखीन एक ट्रॉफी त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यांच्या थँक्यू सो मच. या ठिकाणी सर नाणेफेक केला जाईल. एका बाजूला अन्वी अँड निस्टी 11 चिरल्या आणि त्यांच्या समवेत असणार आहे केळवण्या. तर या केळवणी टीमचा कर्णधार हरीश आपल्याला विनंती असेल यावं. पण या मुख्य टॉस्क बॉस मध्ये जिथे सन्माननीय प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाईल. एका बाजूला ग्रीष्मा एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला असेल क्लब बॉयज. एका बाजूला हरीश तर दुसऱ्या बाजूला सार्थक आपण पाहतोय. दोघांमध्ये नाणेफेक. क्लब बॉयज कॉलिंग ग्रीष्मा एंटरप्राइजेस. हरीश नाणेफेक जिंकला, निर्णय काय असणार आहे? थोड्या वेळानं सांगणार आहेत. निर्णय थोडासा गुलदस्त्यामध्ये प्रलंबित असणार आहे. तोपर्यंत बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे जिथे कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा धाकटी जुईचा बुलंद आवाज संयमजी गैरत सर. त्याचबरोबर संजीवनजी मडवी साहेब मॅन फ्रॉम जसकार यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यावं या मंचावरती. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जाईल. सन्माननीय संजीवनजी मडवी साहेब. थँक्यू सो मच. देवडाके सरांचा आवाज आपण ऐकलात आणि विशेष आम्ही आभार व्यक्त करू संपूर्ण कॉमेंटेटर बॉक्स. आज प्रचंड मोठ्या संख्येनं आज प्रेक्षकांची गर्दी. पार रात्रीचे जवळजवळ 2:34 झालेत आणि तरी देखील प्रेक्षकांची तुम्ही गर्दी पाहू शकता. कारण आज या स्पर्धेचा ए लॉट आणि आता काही क्षणामध्ये आपल्याला आणखीन एक संघ सुपर 4 मध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच बॅटिंग करत असताना बामणडोंगरी संघानं जमा केल्यात 38 धावा. 39चा पाठलाग करायचा. 39चा पाठलाग. श्रींश अँड विवांश 11 मुरबी संघ. चला आपण सन्मान करूया आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज ऐकायला मिळाला असे देवडाकी सर बोरकार यांचा आम्ही विशेष सन्मान करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते आज संपूर्ण रात्रीमध्ये जोडले गेले आणि त्यांचा सन्मान मी आयोजकांना विनंती करेल की देवडाकी सरांना आपण सन्मानित करावं. चला या ओव्हर नंतर आपण सन्मान करू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती बामणडोंगरी टीमचा एक वेगवान फास्टर अँड फ्लोरियस बॉलर आदित्य पाटील तयार आहे. पहिला बॉल समोर विकी पाटील. ओ पहिलाच बॉल बाउन्सरने केलंय स्वागत. कमालीचा गोलंदाज. का मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात त्याचं पहिलंच उदाहरण. पहिलाच बॉल बाउन्सर, टिका बाउन्सर, डॉट बॉल
18 बॉल 39 ची मॅच. रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हर 13च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. परंतु बामण डोंगरीची बेधडक गोलंदाजी का चोख प्रत्युत्तर देतील बॅटर्स देखील. विकी देखील कमी नाहीयेत. मागच्या मॅच मध्ये षटकार चौकारनं स्वागत केलं. ओ फटका फसलाय. कॅचची संधी. या मॅच मधली गोल्डन विकेट. भोपलाही पडू दिला नाहीये. विकीचा खेळ संपला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का लागलाय. पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉल वरती विकेट. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती रन्स नाहीयेत. विकी पाटीलला बाद केलंय. गोलंदाज आदित्य पाटीलनं. तुमच्या खेळाचा वरचा असेल दर्जा तर होते तुमच्या नावाची चर्चा. आणि सध्याच्या घडीला काय बॉलिंग केले. पहिल्या मॅच मध्ये देखील 30 दहशत. दुसऱ्या मॅच मध्ये जेव्हा आदित्य पाटील आला तेव्हा देखील त्यानं घाम फोडला. आणि तिसऱ्या मॅच मध्ये डू ऑर डाय. जिंकाल तर या स्पर्धेची चमचमणारी एक ट्रॉफी तुम्ही जिंकू शकता. मयूर शेठ पाटील पुरस्कृत ग्रीष्म एंटरप्राइजेस हे भव्य दिव्य आयोजन. रायगड मधील एक सर्वोत्तम स्पर्धा सध्याच्या घडीला आपण मोठी जुई नगरीमध्ये पाहतोय. ज्या गावाला आपण क्रिकेटचं गाव हे नाव दिलं आणि त्याच गावामध्ये क्रिकेटचा बोलबाला. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी हे भव्य यश आमच्या या स्पर्धेचं. साईप्रीतचा कॉल म्यूट ठेवला अगोदर. चला आता ती सूचना पोहोचवली. मॅच कडे बोलूया. 2 बॉलचा खेळ संपला. रन्स नाहीयेत. ओमकार पाटील आले ताडव्या बॅटनं. डीप मिड विकेटला चेस मोठी आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघालाय दन दन करत. ओमकार की जय जयकार सांगणारा पहिला खणखणीत चौकार. 'थँक्यू डीजे अमित डीजे आमचे ऑपरेटर. त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक नवदीप पाटील यांच्याकडून देण्यात आले. त्यांचं देखील विशेष अभिनंदन. तिसऱ्या बॉलवरती 4 धावा आल्या. तिसरा बॉल सीमा पार. धाव फलकावरती 3 बॉलच्या अखेरीस 1 खेळाडू बाद 4. हे बॅटल पाहायला मजा येईल. आदित्य पाटील विरुद्ध ओमकार पाटील. ओ झोपून खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील मागे झाली परंतु पंच बॅटकटचा इशारा. एक सिंगल. एका धावेने धावफलक 5 वरती. याच मॅचची चर्चा सुरू आहे की मोरबी जिंकेल की बामण डोंगरी. रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधील हे 2 ताकदवार संघ. एकीकडे मोरबी संघ सध्याचा फॉर्म थोडासा खडतर राहिलाय परंतु आज वाट पाहतात. बामण डोंगरीला पराभूत केलं तर या हंगामामधील दुसरी ट्रॉफी ते जिंकू शकतात. परंतु बामण डोंगरी सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. जिद्दी चिवट चिकट हा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. रतनबुवा सारखी स्पर्धा त्यांनी गाजवली. विविध राज्यांमध्ये जाऊन तालुक्यांमध्ये जाऊन बामण डोंगरीचा डंका वाजलाय. आदित्य पाटील हा फास्टर गोलंदाज. बामण डोंगरीने ISPL ला देखील एक खेळाडू दिला. ही देखील तेवढीच मोठी चर्चा. आर्यन नाईक त्याचं देखील विशेष अभिनंदन. आणि त्याच मातीतील त्याच गावातील सर्व खेळाडू बामण डोंगरी. धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 5 धावा 1 खेळाडू बाद. मोरबी संघाला आपण बॅटिंग करताना पाहताय. समोर बॅटर शुभम आले. तो बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा. बॉल चाललाय सीमा पार. खणखणीत उत्तुंग षटकार. पाचव्या बॉल वरती धमाका केलाय. बॅट्समन शुभमच्या बॅट मधून आलाय हा लांब लचक षटकार. 5 बॉल 11 धावा. हा मच निडेड सिक्सर. 13ची सरासरी सुदर्शन सर गाठायची आहे आणि आता या षटकारानं मनोबल वाढलंय. 11 धावा धाव फलकावरती. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. इस भरोसे पे मत रहना मेरे भाई क्योंकि अपना टाइम आता नहीं. अपना टाइम खुद लाना पड़ता है. 1 मॅन आर्मी. सध्या ही भूमिका बॅट्समनला घ्यावीच लागेल. 11ला 1 फार महत्वाचा षटकार. धाव फलकावरती 11 धावा. आदित्य पाटीलच्या विरोधात लांब लचक मारलाय का आदित्य पाटील त्याचं उत्तर देतील पुढच्या बॉलवरती.
या बॉलवरती पॉवर प्ले मधला हा शेवटचा बॉल. याच्यानंतर तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले नसणार आहे. त्यामुळे इथे जर एखादा बाउंड्री आला, चौकार षटकार आला तर एक लांब लचक षटक हे सुरुवातीचं आदित्य पाटीलचं पाहायला मिळेल. 11-1. चला चर्चा सुरू आहे. फार महत्वाची मॅच. फिल्डिंग पोझिशन बदलत असताना एक्स्ट्रा कव्हरला आता लॉंग ऑन मध्ये धाडलाय. तिकडे डीप मिड विकेट सरकवल्या. पाहू शकता फिल्डिंग मध्ये चेंज. काय कदाचित एखादा सुदर्शन सर बाउन्सर येईल का समोर यॉर्कर टाकतील, कारण एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तर लॉंग ऑनला गेलाय. तोच प्रयत्न कदाचित असेल आदित्य पाटीलचा. यॉर्कर बाउन्सर नक्की कुठला पर्याय निवडतील. पॉवर प्लेचं षटक आहे. शुभम गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य पाटील. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. ओ यॉर्करची चर्चा केली आहे, तो पडलाय. सरप्राईज इज सरप्राईज. ओरिजिनल इज बॅक. आदित्य पाटीलला दुसरं यश. फलंदाज LBW. फार चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. आणि इथे चर्चा केली अमित आपण की यॉर्कर येईल, कारण अगोदरच एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू लॉंग ऑनला गेला तेव्हाच भाकीत झालं की यॉर्कर पडणार आहे. आणि तो यॉर्कर पडला देखील. काय परफेक्ट यॉर्कर होता. भन्नाट वेग. आदित्य पाटील सबसे कातील. 11ला आता 2 विकेट्स पडल्यात. 13ची सरासरी राखायची होती मुरबीला, का 2 धाबा मागे राहिला आता मुरबी संघ. बॅटिंग करत असताना ओमकार पाटील या खेळाडूला आपण लढताना पाहिलंय, या खेळाडूंना आपण झगडताना पाहिलंय. त्यामुळे मॅचला मजा येईल. अद्याप ओमकार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती देखील ओमकारच आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार नाईक, षटक क्रमांक 2. प्रेक्षक करतायत त्याच्या बॉलिंगला नेहमीच लाईक. तो गोलंदाज आहे ओमकार नाईक. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स. परंतु इथे ओमकार पाटीलला तडाखा द्यावा लागेल. असं म्हणतात की जिसने बोला कल दिन गया टल, जिसने बोला परसो बीत गए बरसो, जिसने बोला आज उसी ने किया इस क्रिकेट पे राज. मॅच मध्ये राज कोण करेल आणि कोण जिंकेल ही महत्वाची मॅच. समीकरण 12 बॉल आपल्या समोर धावा पाहायला मिळतात. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 28 धावेची आवश्यकता. 13 वरून आता 14 वरती रिक्वायर्ड रन रेट, कारण मागच्या ओव्हर मध्ये 2 कमी पडल्यात. त्याची भरपाई ओमकार नाईकच्या ओव्हर मध्ये करतील का बॅट्समन ओमकार पाटील. रायगड मधला दिग्गज खेळाडू समोर आहे. वेगवान बॉल. जोरदार अपील. अपील उचलून घेतले. पंचांचा इशारा नाहीये. जोरदार अपील झाली. डिस्कस साठी आता अंपायर्स आलेत. मुख्य अंपायर्स. ओमकार पाटीलची विकेट फार महत्वाची आहे. बामणडोंगरीला देखील ठाऊक आहे, कारण अशा सिच्युएशन मध्ये हा खेळाडू खेळला जिंकून देखील देऊ शकतो सामना. त्यामुळे पंच डिसिजन डिस्कस करतील. आपल्या जागेवरती पोहोचून हा निर्णय आपल्यापर्यंत येईल पंचांचा. पंचांची भूमिका सुदर्शन सर प्रचंड चांगली राहिली आहे स्पर्धेमध्ये, जो वारंवार आम्ही उल्लेख करतो. परंतु विकेटचं महत्व. डॉट बॉल. अंपायरचा इशारा. ओमकारने अगोदरच सांगितलं खेळाडूंना देखील की बॅटचा भाग लागला नाहीये. पहा किती प्रेशर आहे, किती विकेटचं महत्व आहे. ओमकार पाटील. 11 बॉल 28 धावेची आवश्यकता. 11 बॉल 28 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत दोन्ही टीम. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत न टूटे, मजबूत इतना इरादा करो. मॅच जिंकण्यासाठी दोन्ही टीमचे प्राण प्राणाला लागलेत. 11 बॉल 28. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मिड विकेटचा खेळाडू सरसावलाय. अवघी 1 धाव. एका धावेनं फरक पडणार नाहीये बामणडोंगरी टीमला. त्यांना ठाऊक आहे षटकार चौकारांपासून दूर ठेवायचं ओमकार पाटीलला. परंतु नवीन आलाय खेळाडू समीर समाप्य असे बंटी आलेत. बंटी येतात. बंटी पाटील. बंटीनं मागच्या मॅच मध्ये देखील एक षटकार मारला. बंटीनं तडाखा दिला. बंटी ठाकूर कनेक्शन करूया आपण. बंटी ठाकूर येतात नवीन खेळाडू. समीकरण बदललं जाईल. 10 बॉल 27ची मॅच. बंटी ठाकूरच्या विरोधात ओमकार नाईक. वेगवान गोलंदाज. पुढचा बॉल. फुल टॉस टाकला. एक्स्ट्रा गो बीट केलाय. बँटू लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑफ सरसावला. मिड ऑफ थोडासा प्लंबल झाला. बँटू रन्स मिळाले. अवघी 1. किती हुशारीने बॉलिंग करतायत. त्यांना ठाऊक आहे फुलटॉस टाकतायत, पण तो फास्ट फुलटॉस पडतो. त्यामुळे तेवढं सोपं चान्स देत नाही ते बॅट्समनला. मिड ऑफ बीट झाला, परंतु त्याच्या मागेच लगेच लॉंग ऑफ ठेवलाय. ती देखील फिल्डिंग पोझिशन पाहण्यासारखी आहे. इकडे लॉंग ऑन आहे. मिड विकेट. त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी दूर ठेवलाय थोडासा खेळाडू. डिपेंड विकेटला. फाईन लेग खाली आहे. डीप कव्हर नाहीये तिकडे. चान्स घेतील का खेळाडू.
मिस टायमिंग, फटका फसलाय, मिड ऑफला संधी आहे. भानुदास पोचलाय. ओ सोडला कॅच सोडला. आणि इथे पुन्हा एकदा चान्स ओमकार पाटीलला. पण तो ओमकारच्या बॅट मधून मोठे फटके येत नाहीत, हा देखील एक चिंतेचा प्रश्न टीम मोरबीला. कारण जर मोठे फटके आले नाही तर मॅच मध्ये वरचढ राहील बामणडोंगरी, उल्वे नोट परिसरातील संघ. आणि सध्या रायगड मधील एक दिग्गज संघ म्हणून त्या टीमची ख्याती आहे. त्यांच्या विरोधात टीम ऑस्ट्रेलिया ज्या नावाने संबोधली जाते मोरबी. आणि तो संघर्ष आता वाढलाय. प्रेशर, दबाव, गोलंदाजांची दहशत. का विकेट येईल या बॉल वरती, कारण मगासपासून मोठा फटकाच आला नाहीये. चान्स तर घ्यावाच लागेल बॅट्समनला. ओ काय बॉल आहे, भन्नाट वेग, परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजीचं शस्त्र अस्त्र सारच काही मोरबी टीमच्या विरोधात आता दाखवत असताना टीम बामणडोंगरी. सुरुवातीला आदित्य पाटील, त्याच्या ओव्हर मध्ये आले 11 रन्स, परंतु त्याही पेक्षा कंजूस गोलंदाज ओमकार नाईकची बेधडक कामगिरी. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त रन्स दिल्यात. अवघ्या 3 धावा. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. ऑन साइडला वळवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धावतायत. एक पूर्ण ओमकारला स्ट्राईक घ्यायची आहे, परंतु ती मिळणार नाहीये. डायरेक्ट हिट. काय काम बनलं इथे. खेळाडू उत्साहित आहेत. अंपायर्स नजर वळवले टीव्ही अंपायर्स कडे, आणि या थर्ड अंपायर्स कडे डिसिजन जाईल. नक्की काय घडले या बॉल वरती. डेंजर एंड कडे थ्रो आला. थ्रो तेवढाच जवाब होता, परंतु बॉलिंग आवडली असेल अगोदर तर टाळ्या उद्या गोलंदाज ओमकार नाईक साठी. कमालीचे षटक. डायरेक्ट हिट. स्क्रीन वरती आपण डिसिजन पाहतोय. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून चांगली कॅमेऱ्यानं दाखवली क्लॅरिटी, पण तो डिसिजन फार महत्वाचा आहे. OUT ओमकार पाटील धावबाद. मोठा धक्का टीम मोरबीला. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 15 धावा. येणारे शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी. 24 धावेची आवश्यकता. 6 बॉल 24 धावा. अंतिम षटक, लास्ट ओव्हर. गोलंदाजी ट्रॅक वरती जीत खोतला आपण पाहताय. हा देखील एक तेवढाच फास्टर बॉलर. सध्या तिसऱ्या षटकामध्ये आलाय. 24 वाचवायचे आहेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून अवघे 1 धाव. समीकरण 5 बॉल 23 धावायची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 4 षटकार. चर्चा केली की 39 आहेत, परंतु त्यात तेवढ्या सोप्या नसणार आहेत मोरबी टीमला देखील. आणि ज्या पद्धतीची बामणडोंगरीची बॉलिंग आणि त्यांच्या गोलंदाजांनी केलेले हे स्ट्रॉंग कमबॅक. समीकरण आता 5 बॉल मॅच जिंकण्यासाठी तब्बल 23 धावा. 5 बॉल 23 धावेचा आव्हान. जीत खोत पुढचा बॉल. काय बॉलिंग या. चान्स मिळत नाहीये खेळाडूंना. वारंवार यॉर्कर. या गोष्टी युवा खेळाडूंना शिकाव्या लागतील जे सध्या मॅच पाहत आहेत. जीत कोचचा रिदम, हाय बॉटम ऍक्शन. उंच तगडा खेळाडू आहे. जर तुमची हाईट 5.5-6 फूट आहे आणि जर तुम्ही बॉटम हँड वरून घेताय, जो ज्याचा अँगल जवळजवळ 7-7.25 फूट पर्यंत हात रिलीज करताय, तर तो फास्टर गोलंदाजासाठी तेवढाच महत्वाचा म्हणूया आपण. आणि त्याच्याकडे गती देखील आहे. गतीचा प्रश्नच पडला नाहीये. ज्या पद्धतीने तिन्ही गोलंदाजांनी वेग दाखवला. अजित खोत तगडा गोलंदाज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग ऑफ. संदेश पोहोचलाय. टिपलाय कॅच. आणखीन एक विकेट. चौथा धक्का मोरबीला. मॅच सध्या तरी आता बामणडोंगरी टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळते रिझल्ट, कारण आता रन्स प्रचंड राहिल्यात, बॉल्स तेवढे आपल्याकडे नाहीयेत. आणि पुढची मॅच चला तयारीत राहा. टीम चिर्ले संघ आणि त्यांच्या विरोधात केलवणे.
जवळजवळ रात्रीचे आता 2:51 म्हणजे म्हणूया की पहाटेचेच आता 3 वाजतील आणि याच्यानंतर पहाटेची गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील डीजेच्या माध्यमातून, कारण आता सकाळ होणार आहे. कदाचित आज आपल्याला 5, 5:30 आणखीन 3 मॅच त्याही पेक्षा लवकरच व्हायला हव्यात, कारण आता पुढच्या मॅच मध्ये आपण स्कोर धरणारच नव्हतो. ओ इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून धाडलाय, बॉल जाईल सीमा पार, उशीर झाला फटक्यानं, 4 रन. शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, राम की निकली सवारी. पुढच्या मॅचेस आयोजकांनी 3 षटकांच्या घोषित केल्यात, पण तू पुढच्या मॅच मध्ये आपण पॉइंट नाही पकडणार आहोत याची देखील दखल घ्या. अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंनी देखील थोडासा सहकार्य आयोजकांना करायला हवा, कारण 3 ओव्हरपेक्षा 2 ओव्हर देखील चालल्या असत्या, कारण पाहायला गेलं तर आता पुढच्या सिरीज मध्ये आपण स्कोर पकडणार नाही आहोत, जेणेकरून सारेच जण लवकर घरी जातील. पण चला काय हरकत नाहीये, 3 षटकांची मॅच आयोजकांनी घोषित केली. आणखीन थोडीशी स्पर्धेबद्दल चर्चा करू आपण. मयूर शेठ पाटील यांचं प्रचंड योगदान या स्पर्धेला, एक दमदार नेतृत्व, युवा नेतृत्व, ग्रीष्मा एंटरप्राइजेस सर्व डॉट बॉल, आणि इथे या सामन्यामध्ये वरचढ राहिलाय टीम बामणडोंगरी संघ पोहोचलाय सुपर 4 मध्ये. अभिनंदन बामणडोंगरी टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 11 बॉल 24 धावा संदेश गोंदली ठरलाय सामनावीर. चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला केलवणी टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि आज ग्रीष्मा एंटरप्राइजेस अक्कादेवी मोठीजी संघाने देखील एक ब्लास्ट केला, जिथे खोपटेच्या स्पर्धेमध्ये